7 दिवसांत पालकमंत्री, आमदार, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. महापालिकेची जबाबदारी असताना या नेत्यांनी उद्घाटन केले कसे? पापाची तिकटी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक पूर्ण असताना चुकीच्या पद्धतीने उद्घाटन केले. त्याबाबत 7 दिवसांत महापालिकेने पालकमंत्री, आमदार, माजी नगरसेवक, महापालिका अधिकारी, ठेकेदारावर गुन्हे दाखल करावेत. अन्यथा कोल्हापूरबरोबरच कागलमधीलही विकास कामांची उद्घाटने केली जातील, असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी महापालिकेला दिला. विविध हिंदुत्ववादी संघटनांतर्फे महापालिकेला निवेदन देऊन 7 दिवसाची मुदत दिली आहे. उपायुक्त शिल्पा दरेकर यांना प्रकरणाचे गांभीर्य पटवून दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, अनेक वर्षांपासून हिंदू समाज व संघटना स्मारकासाठी झटत आहेत. त्याचे काम अजूनही अपूर्ण आहे. पण राजकीय स्वार्थापोटी श्रेय लाटण्यासाठी काही नेत्यांनी उद्घाटन केले. त्यातून हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. महापालिकेची जबाबदारी असताना या नेत्यांनी उद्घाटन केले कसे? महापालिकेने गुन्हे दाखल का केले नाहीत? या बेकायदेशीर कार्यक्रमाला महापालिकेचे काही अधिकारी व ठेकेदाराने साथ दिली. त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. निवेदन देऊन चर्चा केल्यानंतर गजानन तोडकर यांनी महापालिका प्रशासनाला गुन्हे दाखल करण्याची 7 दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत वरळीमध्ये जसे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याप्रमाणे येथे गुन्हे दाखल झाले नाहीत तर 8व्या दिवसांपासून शहरातील व कागलमधील कामांची उद्घाटने हिंदू समाज करेल, असे सांगितले. यावेळी महेश उरसाद, अजित ठाणेकर, उदय भोसले, हिंदूराव शेळके, किशोर घाटगे, पंडित पोवार, मनोहर सोरप आदी उपस्थित होते.